मान्सून पूर्व कामे वेळेत पूर्ण व्हावी तसेच महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. नाले सफाई, गटार स्वच्छता, खड्डे बुजवणे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच स्ट्रीट लाईट दुरुस्ती, शहरातील सखल भाग तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करता येतील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व विभागांना दिल्या. नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या थेट समजून घेण्यासाठी आणि कामामध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नगरसेवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने नाले सफाईचे नियोजन करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधावा, असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. तसेच शहरातील रेल्वे कल्व्हर्टरची सफाई नालेसफाई बरोबरच समांतर पद्धतीने करण्यात यावी, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. मान्सून कालावधीत पंपिंग स्टेशन, आपत्कालीन यंत्रणा आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे करण्यात यावीत. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी नमूद केले. मान्सून काळात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळ आणि साधनसामुग्री उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करावे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून नागरिकांना दिलासा मिळेल याची काळजी घ्यावी, असेही आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में। चलो जाने जाने चलो जाने जाने चलो जाने चलो जाने जाने, आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, नजरें घुमाओ खुशियां लुटाओ, दिल का आशिया बताओ बताओ, चलो जाने चलो जाने चलो जाने चलो। क्रीडा MCHI ठाणे यांच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या 23व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन 2026 चे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर शर्मिला रोहित पिंपळकर गायकवाड, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक संजय भोईर, भरत चव्हाण, नगरसेविका सपना भोईर उपस्थित होते. बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये शुक्रवार ते रविवारपर्यंत भरविण्यात आलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनात उत्तम दर्जाची घरे व आधुनिक सुविधांची माहिती एकाच छताखाली मिळेल. यावेळी क्रीडा MCHI ठाणे संस्थेचे अध्यक्ष सचिन मिराणी, गत अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रीडा MCHI ठाणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैयाज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रीडा MCHI ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. क्रीडा MCHI ठाणे संस्थेने 22 वर्षापासून घरांच्या विक्रीत ठाणेकरांचा विश्वास संपादन केला आहे. गेल्या 22 वर्षात भरविलेल्या प्रदर्शनांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दर्जेदार व उत्तम सुविधांची घरे किफायतशीर दराने उपलब्ध झाली. त्यामुळे क्रीडा MCHI ठाणे यांच्या प्रदर्शनात गृहविक्रीचे व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या घर खरेदी दरांचे नवनवे उच्चांक प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे यंदा MCHI है तो भरोसा है ही टॅगलाईन घेऊन प्रदर्शन भरवण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली. या प्रदर्शनात ठाणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची दालने असतील. नागरिकांना एकाच ठिकाणी गृहकर्जासाठी विविध बँकेचे प्रतिनिधी आणि खासगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्क साधता येईल. या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महारेरा कायद्यातील तरतुदीबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल, असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले. प्रॉपर्टी प्रदर्शनाला येणाऱ्यांसाठी ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बस सेवा उपलब्ध राहील. या प्रदर्शनात मोफत प्रवेश असून पार्किंगही मोफत ठेवण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये MCHIच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचं सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवस सातत्याने दोस्ती काउंटी या इकडे वेगवेगळे ठाण्यामध्ये होणारे प्रोजेक्ट्स हे शोकेस केले जाणार आहेत. खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये जो डेव्हलपमेंट होत आहे
त्याचं एक चित्र आपल्याला या इकडे बघता येईल आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर प्रोजेक्ट हे ठाणेकरांसाठी या इकडे प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये MCHIच्या माध्यमाने या इकडे प्रदर्शित केलेले आहेत. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ या दृष्टिकोनानेही MCHIचं ठाणे शहराकडे ठाणेकर म्हणून एक मोठा कॉन्ट्रीब्युशन नेहमी असतो. मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. ठाणेकरांना ही खरंच एक सुवर्ण संधी आहे की प्रॉपर्टी एक्झिबिशन दरवर्षीप्रमाणे या वर्षी मोठ्या संख्येने आज इथे उपलब्ध आहे आणि एकूण 48 स्टॉल खरं तर आज इथे उपलब्ध आहेत. अनेक बिल्डर त्यांच्या चांगल्या सुविधांसह आपल्याला ठाणेकरांना इथे उपस्थित दिसतील आणि आपले मान्यवर आमदार साहेब आहेत, माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हे इनोग्रेशन आज इथे होणार आहे आणि मला वाटतं ठाणेकरांना ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे. ठाणेकरांनी येऊन इथे या सगळ्या आपल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती करून घेण्यात यावी. 3 दिवस चालणार आहे हे एक्झिबिशन आणि ठाणेकरांना मी आवाहन करेन की त्यांनी येऊन या संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. किराय MCHI ठाण्याचा 23वा एक्झिबिशनच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करतो मी. आणि तुम्ही इकडे या. आम्ही फक्त या टाइम डेव्हलपर्सनी फक्त आपला स्टॉल नाही लावलाय, आम्ही ठाण्यामध्ये काय काय इन्फ्रास्ट्रक्चरचा डेव्हलपमेंट होतोय आणि काय ठाणा घडणार आहे 4 वर्षानंतर ते आपण एक कल्पना देतो लोकांना आणि कशा नवी ठाणा तुमचा एक राहायचा पूर्ण आणि बघायचा एक दृष्टिकोन तुमचा बदलणार ते तुम्हाला करणार. टोटल 40 स्टॉल्स आहे. बँकेचे पण आहे आणि डेव्हलपर्स पण आहे. 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आहे. तुम्ही या, तुम्ही बघा, जे प्रोजेक्ट तुम्हाला आवडतो त्यामध्ये तुम्ही बुकिंग करून घ्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं अधिक संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दाकृ सोमण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राजाराम साळवी गौरव विचारमंचतर्फे आयोजित वन्यजीव निसर्ग साहस या विशेष व्याख्यानमालेच्या 3ऱ्या पुष्पात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मनीषा विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात हा बहुआयामी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी साळवी व पाटील यांच्या अभ्यासपूर्ण वन्यजीव आणि वनस्पती छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मकर संक्रांती या विषयावर बोलताना सोमण यांनी पक्ष्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. धारदार मांज्यामुळे अनेक पक्षी जखमी होतात. आकाश जसं आपलं आहे तसंच ते पक्ष्यांचंही आहे असे सांगत त्यांनी पर्यावरणाबद्दल संवेदनशीलतेची गरज व्यक्त केली. आकाश हे उघड पुस्तक आहे. जसं जंगल वाचायला शिकायला हवं तसंच आकाशही वाचता आलं पाहिजे असे सांगत त्यांनी खगोल आणि निसर्ग यांचा सुंदर मेळ घातला. तसेच लोणार, अशनी, विवर आणि भास्कराचार्यांचे जन्मस्थान पाटण या स्थळांना भेट देण्याचे आवाहनही केले.
शहापूर येथील ठाकूर बंधूंनी उभारलेले तारांगण व वेधशाळा पाहण्याचा आग्रह त्यांनी यावेळी धरला. कार्यक्रमात वन्यजीव प्रेमी साधना वजे यांनी अर्जुन या बिबट्याचे दत्तक घेतल्याचा अनुभव सांगितला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दत्तक योजनेद्वारे त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. वन्यजीव अभ्यासक शैलेंद्र पाटील यांनी वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन करताना जंगल रीडिंगचे महत्त्व अधोरेखित केले. प्रथम राजाराम साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जीवेत शरदः शतम अशी प्रार्थना करतो. आणि आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्तम होता. वन्यजीव रक्षण करायला पाहिजे, पण ते करताना आपलं स्वतःचं रक्षण आणि वन्य प्राण्यांचं रक्षण व्हायला पाहिजे. खरं सांगायचं तर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. पर्यावरणाचं आपण रक्षण करायला पाहिजे. आपण जर निसर्गाला वाचवलं तरच निसर्ग आपल्याला वाचवणार आहे. केवळ माणसांचा हा निसर्ग नाही आहे, पृथ्वी माणसांसाठी नाही आहे, तर प्राणी, पशु, पक्षी यांच्यासाठी सुद्धा आहे, जलचरांसाठी सुद्धा आहे. तर यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांनी बुद्धी मानवाला दिलेली आहे त्याच्यासाठी माणसानं माणसाची माणसासारखं वागावं आणि निसर्गाशी सुद्धा माणसासारखं वागावं, निसर्गाचं जतन करावं. आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. हा ठाणे नगरीमध्ये सगळीकडे महाराष्ट्रात असे प्रकारचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि एक आपल्याला प्रशिक्षण मिळायला पाहिजे. या विषयावरती अनेक पुस्तकं प्रकाशित व्हायला पाहिजेत आणि वन्यजीव रक्षण कसं करायचं, निसर्गाला कसं जपायचं, पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं याचं शिक्षण पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. तरुण पिढींच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे वनजीवन असेल किंवा इतर काही, तसं तुम्ही आज खगोल शास्त्रज्ञान आहात, अनेक माहिती लोक बघत नाहीत, मोबाईलवरती वेगळंच काहीतरी बघत असाल, तर तरुणांना किंवा तरुण युवकांना तुम्ही काय आवाहन कराल? आता हे नवीन विश्व विज्ञानाचं आहे, AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. अशा वेळी आता तरुणांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. साधनं नवीन नवीन येत आहेत, आयुर्मर्यादा वाढते नवीन नवीन औषधाच्या संशोधनामुळे. परंतु माणसानं कसं वागायचं हे ज्या नवीन नवीन वस्तू तयार होत आहेत, विज्ञानाची साधनं तयार होत आहेत, ती कशी वापरायची याचं प्रशिक्षण लोकांना द्यायला पाहिजे. आणि खरं सांगायचं तर पैसा मिळवणं हेच ध्येय असता कामा नये. पैसा हे साध्य नाही, पैसा हे साधन आहे. आनंदानं जीवन जगायला पाहिजे, निसर्गाला जपलं पाहिजे, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताना आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वसुंधरेचं, पृथ्वीचं रक्षण आपण करायला पाहिजे. आपण जर निसर्गाला वाचवलं तरच निसर्ग आपल्याला वाचवणार आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणेचा इयत्ता 10वीचा CBSE परीक्षा 2026चा निकाल अत्यंत दैदिप्यमान लागला असून विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेला यंदाही भक्कमपणे पुढे नेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला भर देणाऱ्या विद्यालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या निकालाने अधोरेखित केले आहे. कुमारी सुरभी रानडे हिने 99.6% गुण मिळवत महाराष्ट्रातील अव्वल विद्यार्थ्यांपैकी एक ठरून विद्यालयाचा अभिमान वाढवला आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि विषयांची सखोल समज यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतानाही शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखणे ही तिच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची साक्ष ठरली. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले आहे. कुमारी सई खेडेकर व संकल्प शिंदे यांनी प्रत्येकी 96.6% गुण मिळवले, तर श्रेयस खुले यांनी 96% गुण प्राप्त केले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत आपल्या गुणवत्तेची ठळक छाप पाडली. विद्यालयाचा एकूण निकालही उच्च टक्केवारीत लागला असून मोठ्या संख्येने विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाची साक्ष दिली आहे. प्राचार्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालय परिवाराने या यशाचा आनंद साजरा करत पुढील शैक्षणिक वाटचालीत नवे शिखर गाठण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यावेळी उपमुख्याध्यापिका दीपाली मडवी, रुचा कळमकर आणि सर्व शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज आमच्यासाठी इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे, कारण आम्ही आज खूप प्राऊड फील करतोय. आमची मुलगी सुरभी रानडे आज 99.6%
99.6% CBSEचा रिझल्ट पटकवला आहे तिने आणि वी विश हर ऑल द व्हेरी बेस्ट. तिने खूप मेहनत केली आहे आणि सुरभी इज अन एक्झाम्पल सगळ्या मुलांसाठी. आज ही एक एक्झाम्पल आहे. व्हेरी सिन्सिअर, व्हेरी डेडिकेटेड. असं म्हणतो ना की दररोज ती स्वतःची कन्सिस्टंट राहिली आणि सक्सेस साठी दरवेळी कन्सिस्टंट राहण्याचं खूप महत्व आहे आणि या निमित्ताने आय फील शी विल इन्स्पायर मेनी मोर हंड्रेड्स अँड मिलियन्स ऑफ स्टुडंट्स. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.